जय भीम। 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा यासाठी काढत आहोत की मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना स्वादाची रक्कम अजून त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही आणि एक महत्त्वाची मागणी म्हणजे अशी राहील आमची की शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच विद्यार्थ्यांना स्वादाचा लाभ मिळणार आहे। 2018 पासून ही योजना लागू आहे, तेव्हापासून ही अट नव्हती। मग आता 24-25 मध्ये का लागू करण्यात आली या संदर्भात अनेक मागण्यासह फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती कायदेशीर संवैधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी हितासाठी मोर्चा काढत आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी या संख्येमध्ये मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हायचं आहे। या मोर्चामध्ये अंदाजे 400 ते 500 विद्यार्थी सहभागी होतील असा एक आमचा अंदाज आहे। पण यापेक्षाही ही स्वाधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत असते। तर या मोर्चामध्ये 1000च्या जवळपास विद्यार्थ्यांनी स्वस्फूर्तीने आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लढा उभारण्यामध्ये त्यांनी आपलं योगदान द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। विद्यार्थी हिताच्या मागण्या घेऊन आम्ही अनेक दिवसापासून विभागीय आयुक्तालय असेल, महाराष्ट्र राज्य आयुक्तालय असेल या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन अनेक वेळा मागण्यांचे निवेदन दिलेले आहे। अनेक वेळा त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा सांगले आहेत, परंतु कुठल्याही पद्धतीने आम्हाला त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन आम्ही येणाऱ्या 25 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत आपण जर मोर्चाला आला तर नक्कीच त्या मागण्या पूर्ण होतील। त्या ठिकाणी कृती समितीचं शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना सांगण्यात येणार आहेत। धन्यवाद।